गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा हा ब्लॉग असणार आहे वडवळ नागनाथ येथे व्हिजिटचा। आमचा क्लास आज आम्ही वडवळ नागनाथला भेट देत आहोत। तिथे संजीवनी बेट म्हणून एक प्रसिद्ध बेट आहे। त्या बेटावरती आम्ही जात आहोत आणि तिथे प्रत्येक वर्षी सप्टेंबरमध्ये येणाऱ्या उत्तर नक्षत्रामध्ये या बेटावर जवळील राज्यातून विविध आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण वैद्य यांची यात्रा भरलेली असते। आज LLB सेकंड इयरची सहल वडवळ नागनाथ येथे आयुर्वेदिक वनौषधी बेटाला भेट देत आहे। त्यासाठी आम्ही सगळेजण निघालेलो आहे। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेतच। तर गाईज, आता आम्ही निघालेले आहोत। आपण इथे आता आलेले आहोत आणि हे पाहू शकता, वरती आहे संजीवनी बेट। वर इथून जायचं आहे आणि आता आपण आता आम्ही हे बेट चढून जाणार आहोत। ते पण आम्ही चालत पायऱ्याने जाणार आहोत। तर बघूया आता किती मज्जा येते आपल्याला। हे बघा गाईज, हे बघा आमचे व्यास मामा किती काम करतात एवढ्या उन्हात सुद्धा। माझा गॉगल आहे, शुभांगीचा गॉगल तिने मला दिलेला आहे, त्यामुळे मी इतकी कूल वाटत आहे। थँक्यू शुभांगी। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अश्वगंधा, शतावरी, बला, गुडूची, गुडमार, गुडमेळ, कडुलिंब अशा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात। गाईज, आता आम्ही जात आहोत या रस्त्याने। पाहू शकतो तुम्ही सर्वजण मागे आहेत। गाईज, हे पाहू शकता, हे खालची गाव आहे आणि गावापासून 3 किलोमीटर अंतरावर हे संजीवनी बेट आहे। हे ठिकाण टोमॅटोसाठी प्रसिद्ध आहे। इथे मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची शेती केली जाते। इथे पिकणारे टोमॅटोची विक्री देशभरच होत नाही, तर विदेशामध्ये सुद्धा येथील टोमॅटो एक्सपोर्ट केले जातात। या लाल मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल, क्षार, संयुगे आणि मूलद्रव्ये आहेत। आयर्नचे प्रमाण या ठिकाणी जास्त आहे, त्याचप्रमाणे तांब्याचे प्रमाण जास्त आहे। आता आम्ही बेट चढून वरती आलेले आहोत आणि फार असा छान व्ह्यू इथून दिसत आहे। हा भाग समुद्र सपाटीपासून 1000 फूट उंच असल्याने येथील हवा शुद्ध असल्यामुळे येथील वनस्पती गुणकारी असल्याचे तज्ज्ञ सांगतात। एक प्लेस आहे, इथे पाया पडल्यानंतर ना काय करतात हे, कोणी माहिती सांगाल का व्यवस्थित? हे मला थोडी माहिती सांगा। मी इथलाच आहे, प्राथमिक शिक्षक म्हणून रिटायर होऊन मला जवळपास 18 वर्ष होत आहेत। इथं रिटायर झाल्यापासून म्हणजे 7 पासून मी दर शनिवारी स्नान करून पूजेला येतो। म्हणजे हे श्रद्धा झाली, अंधश्रद्धा नाही। हो, बरोबर। आणि या वनस्पतीचा गुणधर्म साधारणतः 125 वर्षापूर्वी इथं राजपुताचं एक घर आहे आणि ते महालय याच्यानंतर 15वाडा जो येतो महाल एक मिनिट, याला कुठलं स्थळ म्हणतात ते पहिलं सांगा ना। सिद्धबेट, संजीवनी वनस्पती बेट आणि आख्यायिका अशी आहे। आपण विज्ञानाने सुद्धा याला सिद्ध केलं आहे। उत्तर दिशा ही
उत्तर दिशेवरून दक्षिणेला जात असताना लक्ष्मणाला शक्ती लागल्यानं संजीवनी बेटच घेऊन जात असताना आता सांगितलं मोठ्या सांगितून पहिला हा एक खडा आहे, त्याला बेट नाही, अग्निजन्य नाही, जलजन्य नाही, बाकीच्या कुठल्याही दृष्टीकोनाला काही नाही. मग इथं ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतीच्या आख्यायिके संदर्भात ते राजपूताचे माणसं आणि बरेचसे जण आणखी सुद्धा महाळ करायची म्हणून करतात. वडिलांना घास टाळायचा करून पोळीचा नैवेद्य करतात आणि संध्याकाळी काय करायचं ते करतात. त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी त्यांनी इथं येऊन 2 ससे मारून 3 दगड इथून मांडून करणार होते. जवळचीच गाडी उतरून पडलेली मोडून घेतली, शिजले गाणे बघण्यासाठी आलं. अक्षरशः ते दोन्ही ससे जेवण होऊन पळाले म्हणून गाडी टाकून दिली. त्याच्यानंतर कुठल्याच प्रकारचं काही सापडलं नाही त्यांना. परंतु तेव्हापासून त्यांची एक श्रद्धा की या बेटात काहीतरी विशिष्ट गुणाच्या वनस्पती आहेत. असं उभं राहू महाराजांना घेऊन त्याच्यात महत्व असं आहे, हे वनस्पती भारताचे जगाचे कुठल्याही भूखंडावर मिळतात. हेच वनस्पती कुठे मिळते, हा औषधी गुण देते. त्याच्यात ते औषधी गुण आहेत. म्हणजे औषधी गुण कशा प्रकारे येतो, आजचे विज्ञान आजचे वैज्ञानिक एज्युकेटेड. दोन्ही आजोबांनी आम्हाला फार छान अशी माहिती दिली. त्यानंतर आम्ही जिथे थांबलेले आहोत तिथे साईडला एक झाड आहे, त्याच्या खाली देवाचं छोटंसं असं मंदिर आहे. तिथे देवाच्या पाया पडून लोटांगण घातल्यानंतर आपण स्वतःहून थांबू शकत नाही, जोपर्यंत बाजूचा कोणी व्यक्ती आपल्याला हात लावत नाही. तुम्ही पाहू शकता हा छोटा मुलगा, त्याला पण आजोबांनी हात लावल्यानंतर तो थांबला. आणि आमची मैत्रीण निकिता हिने पण हे गोष्ट ट्राय करून पाहिली. त्यामागील कारण काय आहे हे आम्हाला काही कळलं नाही आणि काही माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून तुम्ही सांगा. बेट फिरून झाल्यानंतर आम्ही तिथेच जवळ एका ठिकाणी सावलीला एका झाडाखाली गप्पा मारत बसलो व त्यानंतर आमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांच्याबद्दल इंट्रोडक्शन दिलं. आणि पाहू शकता आमचं जेवण आलेलं आहे. खूप असं सुंदर चविष्ट जेवण होतं. मी फोटोही टाकलाय, तुम्ही व्हिडिओ पॉज करून की पहा की काय काय होतं. आणि हे मी हॅलो. तर गाईज आम्ही आता इथे खाली पोचलेले आहोत आणि आता आम्ही इथून निघू. हे 12व्या शतकातील प्राचीन असे मंदिर आहे. श्रावण महिन्यामध्ये या मंदिरामध्ये फार गर्दी असते व गुढीपाडव्याच्या वेळेस इथे यात्रा पण असते. इथे दर्शन घेऊन आम्ही लातूरकडे निघालो. इथे मी हा व्हिडिओ एंड करत आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून मलाही सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.